सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. कारण हे शत्रुत्व, ही दुफळी गावागावामध्ये जर वाढली, याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी, त्याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी, तर हे आज संपणार नाही. कदाचित इतर प्रश्न संपतील, पण दुश्मनी जी आहे ती वर्षानुवर्ष जी आहे तिथे कायम राहील. आणि मग त्यासाठी जे आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, फडणवीस आणि अजितदादा ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मीटिंग घेऊया. मी स्वतः सांगितलं की या मीटिंगला पवार साहेबांनी हजर राहणं आवश्यक आहे. उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे. मग त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांना सुद्धा काही कागदपत्र दिलं. जितेंद्र आव्हाडांना सुद्धा मी काही कागदपत्र दिले, सांगितलं की साहेबांना सांगा तुम्हाला अवश्य यायला पाहिजे. परंतु त्या सर्वपक्ष मीटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी ते हजर राहिलेले मला काही दिसले नाही, म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे. त्यामुळे आता प्रश्न सुटणार कसा? हा राजकीय प्रश्न आहे का म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे. राजकीय प्रश्नाचे जे काही परिणाम आहेत ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात. सामाजिक प्रश्नाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं, गरीब माणसं फार होरपळून जातात, आणि तो त्या दृष्टीनं सोडवायला पाहिजे. आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे. आणि एकनाथराव शिंदे यांचं आणि त्या सगळ्यांचं हेच मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर, हे चूक, हे करा, हे नका करू, काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे. आणि मग मी विचार केला की खरा मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता, सर्व मी भाषण करणार नव्हतो. सगळ्यांची भाषण आम्ही ड्रॉप करून अजितदादा साहेब तुम्ही आता उरका, पाऊस खूप झाला. भाषण चालू असताना पाऊस थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला. आणि मी हेच बोललो की पवार साहेब तुम्ही ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली या महाराष्ट्रामध्ये, पहिल्यांदा केली. त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षण ह्या सर्व जे आहे भटक्या, विमुक्त आणि ओबीसीना सगळ्यांना दिलं. मोठं धाडसी पाऊल होतं. असं धाडसी पाऊल पवार साहेबांनी मागे पण उचललेली होती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. मग मी म्हटलं तुम्ही का नाही आला? मी खास निरोप पाठवला होता. आणि मग सभागृहात असे आरोप झाले की अचानक बाहेरून फोन आले, 5 वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते, येणार होते, आणि 1 तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला आणि असं तुम्ही सगळं पाहिलेलं आहे. कसं काय चाललं असं मेसेज वगैरे? प्रश्न सुटणार कसे काय हे मी बोललो. आणि नंतर मग मला वाटलं सकाळी की नाही, हे असं जर चालू राहिलं, ते बोलणार, हे बोलणार, हे बोलणार, आपण सगळे बोलणार. काही लोक तर असे असतात की बस जेवढं पेटेल तेवढंच बरं आहे, परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होतात त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो. आणि मग मी विचार केला की मी गेलं पाहिजे. तर म्हटलं फक्त माहिती घेतली, साहेब आहेत का घरी? साहेब आहेत घरी. कोण कोण भेटायला येणार आहेत? तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहे. किती वाजता येणार आहेत? 10 वाजता. ठीक आहे. म्हणजे म्हटलं 10 वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला 5-10 मिनिटं उशिरा आपण तिथं बसलो जाऊन तर आपल्याला ते भेटणार. पण मी गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंद सोळे हे बाहेरच बसलेले होते.
आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत. त्यांची 10ची अपॉइंटमेंट आहे. 10:30 आले. 11:45 वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो. नंतर मिलिंद नार्वेकरांना सदानंद सुरेश आत्मा निरोप आला. काय झालं मला माहिती नाही. ते निघून गेले आणि मग मी त्यांच्याकडून पुस्तक वगैरे घेतलं. तिथले आमच्या जे कोणी आहेत बाहेरचे हे वगैरे पुस्तक वाचत होतो. आणि मग साहेब जेव्हा उठले तेव्हा त्यांनी मला निरोप पाठवतो की त्यांना बोलवा. आणि मी गेलो त्यावेळेला खरोखरच साहेब बिछाण्यावर झोपलेले होते. म्हणजे घरचे जे कपडे असतात पैरण वगैरे म्हणा किंवा बनियन वगैरे खुर्ची मला दिल्याने बसताय झोपूनच ते बोलत होते. आणि मग त्याने सगळं सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं, आता ते आरक्षण आमचं जवळपास संपेल की असं वाटायला लागलं. मार्ग काढायला पाहिजे. वातावरण फार खराब झालेलं आहे. आणि तुम्हाला म्हटलं कल्पना आहे, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना मराठवाडा पेटला होता. आणि अशा वेळेला तुम्ही अतिशय कुशलतेने, आम्ही पण त्यावेळेला मंत्रिमंडळात होतो, हे काम केलं आणि बाबासाहेबांचं पण नाव ठेवलं, मराठवाडा पण नाव ठेवलं आणि हा प्रश्न जो आपण मिटवला. आणि मी हे सांगितलं राज्यामध्ये ठीक आहे राजकारण, आणि ही सांग मी मंत्री म्हणून आलो नाही, आमदारने पक्ष म्हणून नाही, ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आलेला आहे. आणि ठीक आहे आम्ही राजकारणी आहोत.